गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द सम्स ऑफ फिजिक्स. फिजिक्सचे आपले सम्स चालू होते बेटा. ठीक आहे, हे फॉर्म्युले आहेत तुमच्या डोळ्यासमोर. फाईन. ओके, आता याचे पुढचे सम्स घेताना पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये सम दिसून येईल, तेवढं प्लीज कॉपी करून घ्यायचं आहे. इमेजच्या फॉर्ममध्ये सम दिसून येईल तेवढं प्लीज सगळे कॉपी करून घ्यायचं आहे. ठीक आहे, बरं, अपेक्षा ठेवतो सम कॉपी झालं असेल. काय म्हणतंय बेटा, द आउटर डायमीटर ऑफ अ स्पेरिकल बॉडी वॉज मेजर्ड बाय वर्निकल कॅलिपर ऑफ लीस्ट काउंट. ठीक आहे, ऑफ लीस्ट काउंट. लीस्ट काउंटची किंमत त्यांनी मला दिलेली आहे. लीस्ट काउंट किती बेटा, 0.01 सेंटीमीटर. ठीक आहे, द मेजरमेंट्स वर किती बेटा, 2.51 सेंटीमीटर. म्हणजे A1 ची किंमत मी किती घेतली, 2.51 सेंटीमीटर. A2 ची किंमत किती बेटा, 2.54 सेंटीमीटर. A3 ची किंमत पुन्हा 2.53 सेंटीमीटर. आणि A4 ची किंमत पुन्हा किती आहे, 2.54 सेंटीमीटर. पुन्हा 2.54 सेंटीमीटर. पुढे काय म्हणतोय, फाइंड द मीन आउटर डायमीटर, मीन ॲब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर अँड पर्सेंटेज एरर. मला शेवटी पर्सेंटेज एरर विचारतोच आहे बेटा. पर्सेंटेज एरर काढायचं म्हटलं की मला या सगळ्या किमती काढाव्याच लागतात. पर्सेंटेज एरर म्हटलं की मला या सगळ्या किमती काढाव्याच लागतात. मग सगळ्यात पहिले आता मीन व्हॅल्यू. आता शॉर्टकट लिहिणार बेटा मी. मीन व्हॅल्यू दाखवलं जाते AM ने. मीन व्हॅल्यू कशाने असते बेटा, AM. मग AM इज इक्वल टू किती येईल, A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 त्याला डिवायडेड बाय किती बेटा, आता 4च किमती आहेत. 5 किमती आल्यात का, नाही, म्हणून त्याला डिवायडेड बाय 4. 4च कळालं. किती किमती आहेत बेटा, 4च किमती आहेत, म्हणून 4 भागिले 4 आलं 2.51. ठीक आहे, प्लस पुढच्या याच्यात 2.54 प्लस पुन्हा 2.53 प्लस 2.54. वरचं एका ब्रॅकेटमध्ये आणि त्याला डिवायडेड बाय 4 खालचं एका ब्रॅकेटमध्ये AM ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा. वरचं एका ब्रॅकेटमध्ये खालचं एका ब्रॅकेटमध्ये 2.51 प्लस 2.54 प्लस 2.53 प्लस 2.54. ठीक आहे, त्याला भागिले खालच्या ब्रॅकेटमध्ये 4. किती आलं, 2.53. 2.53 काय बेटा, सेंटीमीटर. ही कुठली किंमत आली, मीन व्हॅल्यू. मीन व्हॅल्यू भेटली. सेकंड फंडा काय बेटा, ॲब्सोल्यूट एरर. वाटलंच इथे एक देऊन देतो. सेकंड काय काढायचं आता, ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एरर इज इक्वल टू डेल्टा आय असतो. त्याला फॉर्म्युला AM मायनस A1 प्लस पुन्हा मॉड ऑफ AM मायनस A2 प्लस पुन्हा मॉड ऑफ AM मायनस A3. ठीक आहे, आणि प्लस पुन्हा मॉड ऑफ AM मायनस A4. राईट. ओके, AM ची किंमत पहिले मॉड ऑफ 2.53 मायनस A1 ची किंमत 2.51 प्लस पुन्हा 2.53 मायनस A2 ची किंमत 2.54 प्लस पुन्हा 2.53 मायनस A3 ची किंमत पुन्हा 2.53 प्लस पुन्हा 2.53 मायनस A4 ची किंमत 2.54. मोडच्या आतमध्ये मग पुन्हा डेल्टा आहे. कॅल्क्युलेशन्स 2.53 मायनस 2.51 2.53 मायनस 2.51 0.02 प्लस पुन्हा 2.53 मायनस 2.54. मायनसमध्ये पण मी पॉझिटिव्हच लिहिणार, राईट, मॉडमध्ये म्हणून पॉझिटिव्हच लिहायचं. पुन्हा 2.53 मायनस 2.53 0 येईल. येस, त्याच्यानंतर प्लस पुन्हा 2.53 मायनस 2.54 पुन्हा प्लस 0.01. ओके, आता डेल्टा एची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. 0.02 प्लस 0.01 प्लस 0 प्लस 0.01 0.04. ही कशाची किंमत आली बेटा, डेल्टा ए. डेल्टा ए म्हणजेच काय, माझा ॲब्सोल्यूट एरर आहे. डेल्टा ए म्हणजेच काय बेटा, माझा ॲब्सोल्यूट एरर आहे. डेल्टा ए म्हणजेच काय, तुमचा ॲब्सोल्यूट एरर आहे. ओके, आता थर्ड काय बेटा, मीन ॲब्सोल्यूट एरर म्हणजे डेल्टा AM. डेल्टा AMचा फॉर्म्युला डेल्टा A अपॉन 4. डेल्टा A अपॉन मीन व्हॅल्यू ना, म्हणजे मीन ऑफ ॲब्सोल्यूट एरर, सॉरी मीन ऑफ द ॲब्सोल्यूट एरर म्हणजे डेल्टा A अपॉन 5च्या जागी किती बेटा, 4 येईल. का 4 येईल, 4च किमती आहेत म्हणून. मग पुन्हा किती बेटा, ते 0.04 त्याला डिवायडेड बाय 4.
त्याला डिवायडेड बाय 4. मग डेल्टा ए एमची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स 0.04 त्याला डिवायडेड बाय 4. 0.01 ही कोणाची किंमत आली? डेल्टा ए एमची. कोणाची किंमत आली? डेल्टा ए एम. डेल्टा ए एम पण भेटला. डेल्टा ए एम पण भेटलं बेटा. पुढे काय काढायचं आता? चौथं रिलेटिव्ह एरर. चौथं काय काढायचं आहे? रिलेटिव्ह एरर. याचं नावच लिहावं लागेल. रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू काय बेटा? फॉर्म्युला डेल्टा ए एम अपॉन ए एम. राईट. डेल्टा ए एम अपॉन ए एम म्हणजेच 0.01 त्याला डिवायडेड बाय ए एमची किंमत 2.53. मग रिलेटिव्ह एरर भेटेल. रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एररचा आन्सर 0.01 त्याला डिवायडेड बाय 2.53. 3.95 इंटू 10⁻³ ठीक आहे. ही कुठली किंमत झाली बेटा? रिलेटिव्ह एरर. आणि सगळ्यात शेवटी पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर इज इक्वल टू रिलेटिव्ह एरर इंटू द 100 विच इज इक्वल टू 3.95 इंटू 10⁻³ इंटू द 100. आणि पर्सेंटेज एरर मला इथे भेटेल. पर्सेंटेज एरर मला आता भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा. किती बेटा? 3.95 इंटू 10⁻³ इंटू द 100. चलो 0.395 काय बेटा? पर्सेंटेजमध्ये 0.395. कशामध्ये आली ती? पर्सेंटेजमध्ये. 0.395 काय बेटा? पर्सेंटेजमध्ये. कळालंय? व्हिडिओ पॉज करायचा आहे. सगळंच्या सगळं समजून काढायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. सगळ्याच्या सगळं समजून काढायचं आहे बेटा. व्हिडिओ पॉज करायचा आहे. सगळ्याच्या सगळं समजून काढायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. सगळ्याच्या सगळं समजून काढायचं आहे. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल बेटा. आता पुढचं सम. पुढचं सम पुन्हा ह्याच स्टाईलचा अजून एक गणित घेऊ. ठीक आहे. ह्याच टाईपचं अजून एक गणित घेऊ आणि मग पुढे जाऊ बेटा. ह्याच टाईपचं अजून एक गणित घेऊ मग पुढे जाऊ. काय म्हणतोय ते बघा बेटा. द थिकनेस ऑफ अ प्लेट. द थिकनेस ऑफ अ प्लेट. पुन्हा सॉरी इमेजच्या फॉर्ममध्ये सम दिसेल. कॉपी करून घ्यायचं आहे. इमेजच्या फॉर्ममध्ये सम दिसेल. कॉपी करून घ्यायचं आहे. ठीक आहे. अपेक्षा ठेवतो सम दिसला असेल. कॉपी झाला असेल. आता सम स्टार्ट करतो. द थिकनेस ऑफ अ प्लेट वॉज मेजर्ड बाय अ मायक्रोमीटर स्क्रू गॉज ऑफ अ लिस्ट काउंट. थर्ड सम यात आहे. लिस्ट काउंट पुन्हा दिलेला आहे. लिस्ट काउंटची किंमत किती म्हणतो बेटा? तो 0.001 सेंटीमीटर. ठीक आहे. अँड द रिडिंग सॉरी पुन्हा A1 ची किंमत किती आहे? 2.431. A2 ची किंमत 2.440. A3 ची किंमत 2.438. ओके. ठीक आहे. कॅल्क्युलेट द पर्सेंटेज एरर. डायरेक्ट पर्सेंटेज एरर म्हणजे मला सगळंच काढावं लागेल. पुन्हा मग सगळ्यात पहिले त्याला मीन व्हॅल्यू काढायची आहे. मीन व्हॅल्यू AM नी असते. AM इज इक्वल टू फॉर्म्युला A1 प्लस A2 प्लस A3 त्याला डिवायडेड बाय 3. 3च का आलं बेटा? सांगता येईल. 3च व्हॅल्यू म्हणून भागिले 3 आलं. पुढे मग A1 ची किंमत 2.431 प्लस 2.440 प्लस 2.438. एका ब्रॅकेटमध्ये घ्या. त्याला डिवायडेड बाय 3 येईल. त्याला डिवायडेड बाय 3. पुन्हा मग AM ची किंमत. कॅल्क्युलेशन्स करा. किती आलं बेटा? ते ब्रॅकेटच्या आत 2.431 प्लस 2.440 प्लस 2.438 त्याला डिवाइड ब्रॅकेट कंप्लीट. त्याला डिवायडेड बाय 3 किती आलं? 2.436. ठीक आहे. ही कोणाची किंमत आली बेटा? AM ची. ही कोणाची किंमत आली? AM. AM भेटला. सेकंड आता काय काढायचं? सेकंड डेल्टा ए. डेल्टा ए कसा काढतात? AM मायनस A1 पुन्हा प्लस मॉड ऑफ AM मायनस A2 पुन्हा प्लस मॉड ऑफ AM मायनस A3. ओके. मग आता AM मॉड ऑफ 2.436 मायनस A1 ची किंमत 2.431 मॉड ऑफ प्लस पुन्हा 2.436 मायनस A2 ची किंमत 2.440 पुन्हा प्लस पुन्हा मॉड ऑफ 2.436 मायनस 2.438.
ओके चलो, मग डेल्टा ए इज इक्वल टू 2.436 मायनस 2.431 5 इंटू 10⁻³ बेटा हे आन्सर आला मुलं घाबरतात, काही नाही, जसं येतं तसं लिहित चला, फक्त निगेटिव्ह नाही लिहायचं एवढं डोक्यात फिट ठेवा. पुढे 2.436 मायनस 2.440 मायनस आहे प्लस लिहायचं 4 इंटू 10⁻³ मायनस जरी आलं तरी आन्सर फक्त प्लस लिहायचं एवढं लक्षात ठेवा. पुढे 2.436 प्लस मायनस पुन्हा 2.438 पुन्हा मायनसमध्ये पण आपण पॉझिटिव्ह 2 इंटू 10⁻³ मग आता डेल्टा ए कॅल्क्युलेशन्स किती बेटा ते 5 इंटू 10⁻³ प्लस पुन्हा 4 इंटू 10⁻³ प्लस पुन्हा 2 इंटू 10⁻³ किती आलं बेटा 0.011 ही कुठली किंमत आली डेल्टा एची 0.011 ही कुठली किंमत आली बेटा डेल्टा ए. डेल्टा ए झाला. आता थर्ड फंडामध्ये डेल्टा एम इज इक्वल टू डेल्टा ए मीन व्हॅल्यू आहे, किती व्हॅल्यूज आहे त्या 3 आहेत म्हणून भागिले 3, मग 0.011 त्याला डिवायडेड बाय 3 डेल्टा एम भेटेल. कॅल्क्युलेशन्स 0.011 त्याला डिवायडेड बाय 3 3.66 इंटू 10⁻³ 3.66 इंटू 10⁻³ चौथ्या फंड्यामध्ये डेल्टा एम भेटला. पुढे काय बेटा आता रिलेटिव्ह एरर पुढच्या याच्यात काढायचं आहे मला. रिलेटिव्ह एरर विच इज इक्वल टू डेल्टा एम अपॉन फक्त एम विच इज इक्वल टू 3.66 इंटू 10⁻³ अपॉन एम ची किंमत 2.436. कॅल्क्युलेशन्स 3.666 इंटू 10⁻³ इंटू 10⁻³ त्याला डिवायडेड बाय 2.436 1.502 इंटू पुन्हा 10⁻³ ही कोणाची किंमत आली रिलेटिव्ह एरर. ही कोणाची किंमत आली बेटा रिलेटिव्ह एरर. आणि सगळ्यात शेवटी पर्सेंटेज एरर इज इक्वल टू रिलेटिव्ह एरर इंटू द 100 which is equal to 1.502 into 10⁻³ into the 100. आता मला पर्सेंटेज एरर भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा 1.502 into 10⁻³ into the 100 0.1502 पर्सेंटेजमध्ये 0.1502 कशामध्ये आलं बेटा पर्सेंटेजमध्ये 0.1502 कशात आलं बेटा हे पर्सेंटेज मध्ये. ओके ओके आता ना बेटा आपले सगळ्याच्या सगळे पर्सेंटेज एररचे गणित संपलेले आहेत. ठीक आहे, आता माझा पुढचा टाईप चालू होतोय. ठीक आहे, हा पण एररचेच टाईप आहे बेटा. याच्यामध्ये ना काही फॉर्म्युलेत आधी ते फॉर्म्युले पाठ झाले की मग त्याच्यावरती आधारित सम्स बघायचे आपल्याला. पर्सेंटेज एरर इन एक्सचा फॉर्म्युला किती असतो डेल्टा एक्स अपॉन एक्स इंटू द 100. आता ही जी डेल्टाची किंमत असते डेल्टा एक्स हा नेहमी छोटा असतो या एक्सच्या किमतीपेक्षा, लक्षात ठेवायचं. म्हणजे जर तुम्हाला गणितामध्ये डेल्टा एक्स आणि एक्स या दोघांमधला फरक ओळखायचा असेल तर त्यासाठी मी तुम्हाला टेक्निक सांगून दिली. डेल्टा एक्स हा नेहमी छोटा असेल, एक्स नेहमी हा मोठा असेल. काय बोललो काही नाही कळालं. डेल्टा एक्स हा नेहमी छोटा असेल आणि एक्स हा नेहमी मोठा असेल. गणितांमध्ये मुलांना कदाचित कन्फ्युजन होतं एक्स कुठला आहे आणि डेल्टा एक्स कुठला आहे, तर त्यासाठी. ठीक आहे, मग डेल्टा एक्स त्याच्यानंतर एरर पर्सेंटेज एरर एक्स रेस टू एन असेल. एक्स रेस टू एन असेल ना बेटा तो एन पुढे जातो असं लक्षात घ्या. हा एन पुढे जातो असं लक्षात घ्या. अजून एकदा हा एन पुढे जातो एन इंटू द डेल्टा एक्स अपॉन एक्स इंटू द 100 एन इंटू द डेल्टा एक्स अपॉन एक्स इंटू द 100. त्याच्यानंतर पर्सेंटेज एक्स वाय एक्स अपॉन वाय म्हणजे मल्टिप्लिकेशन असो चाहे डिव्हिजन असो, मल्टिप्लिकेशन असो चाहे डिव्हिजन असो इथे कंपल्सरी ॲडिशनच येते. ठीक आहे, म्हणजे एक्स साठी तर फॉर्म्युला डेल्टा एक्स अपॉन एक्स इंटू 100 आहे. हा एक्स साठी झाला. वाय साठी काय येतो बेटा पुन्हा डेल्टा वाय अपॉन वाय इंटू द 100 पण मध्यभागी प्लस चिन्ह. मल्टिप्लिकेशन असेल तरी प्लस येतं, डिव्हिजन असेल तरीही प्लस येतं. महत्वाचं हा, मल्टिप्लिकेशन असेल तरी प्लस येतं, डिव्हिजन असेल तरीही प्लसच येतं.
पुन्हा एकदा मल्टिप्लिकेशन असेल तरीही प्लस येतं, डिव्हिजन असेल तरीही प्लसच येतं. त्याच्यानंतर तुमच्यासोबत आता कॉन्स्टंट किमती आल्या, जसं पायची किंमत आहे, पाय म्हणजे 3.14 असतो किंवा 22/7 असतो. ठीक आहे, त्याला निग्लेक्ट करून टाकायचं, त्या किमती घ्यायच्याच नसतात. एररमध्ये काढताना त्या किमती घ्यायच्याच नसतात. एरर पर्सेंटेज एरर काढताना त्या किमती घ्यायच्याच नसतात. किंवा कुठलाही असा आकडा दिसला तुम्हाला, कुठलाही नंबर दिसला, त्या नंबरला पण घ्यायचा. पण रेस टूचा नंबर घ्यायचा बेटा, रेस टूचा नंबर घ्यायचा. रेस टू म्हणजे डोक्यावरची किंमत, डोक्यावरची किंमत घ्यायची. पण डायरेक्ट तुम्हाला कुठे नंबर दिसला तो नंबर घेण्याची गरज नाही. फॉर्म्युल्यामध्ये कसं मी गणितामध्ये सांगेल, नंबर म्हणजे कुठला नंबर नाही तर मग एक्स आणि डेल्टा एक्सलाच खाऊन टाकाल असं नाही हा बेटा. एक्स डेल्टा एक्सला नाही खायचं. नंबर म्हणजे कुठला नंबर, फॉर्म्युल्यामध्ये जर कुठला एखादा नंबर टपकला तो नंबर घ्यायचा नसतो. गणित घेतल्यावर तुमच्या अजून तो फंडा लक्षात येईल मी काय म्हणतोय काय नाही. ठीक आहे, ओके. आधी व्हिडिओ पॉज करून हे फॉर्म्युला लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून हे फॉर्म्युले सगळ्यांनी लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून हे सगळेच्या सगळे फॉर्म्युले लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता माझे याच्यावरचे सम चालू होते आहेत बेटा. ठीक आहे, ह्या टाईपवरचे. पहिलं गणित इमेजच्या फॉर्ममध्ये पुन्हा सम दिसेल, कॉपी करून घ्यायचं आहे. इमेजच्या फॉर्ममध्ये सम दिसेल, कॉपी करून घ्यायचं आहे. फाइंड द मेजरमेंट झालं असेल बेटा कॉपी. फाइंड द पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ मास बेटा. मासची किंमत ऑफ एन ऑब्जेक्ट किती आहे, 20.0 प्लस और मायनस 0.3 ग्रॅम. आता इथे पहा, मासची किंमत, मास इज इक्वल टू 20.0 प्लस और मायनस 0.3 ग्रॅम. आता ही जी मास आहे ना बेटा, हा काय मास आहे. मग यालाच मी काय लिहू शकतो, एम इज इक्वल टू, ही जी पहिली किंमत असते ती एमचीच असते, प्लस और मायनस पुढची किंमत असते डेल्टा एमची. इथे वाटलं असतं मास शब्द लिहा. मास इज इक्वल टू, मास इज इक्वल टू ही पहिली किंमत एमची, दुसरी किंमत डेल्टा एमची. लक्षात आलं, पहिली किंमत एमची, दुसरी किंमत डेल्टा एमची. गणित नीट लक्षात घ्या म्हणजे कळेल पटापट. ठीक आहे, हा मास लिहिला. ही पहिली किंमत एमची आहे, दुसरी किंमत काय झाली डेल्टा एमची. मी आधीच बोललो होतो एम मोठा असतो डेल्टा एम छोटा असतो. म्हणजेच मध्ये मला काय लिहिता येईल, एम इज इक्वल टू मासची किंमत 20.0 आणि डेल्टा एमची किंमत कशात आली बेटा 0.3 ग्रॅम. इथे पण ग्रॅम येईल, इथे पण ग्रॅम येईल. फाइंड द पर्सेंटेज एरर. मग आता पर्सेंटेज एरर याच्यासाठी काय येईल बेटा माहिती का, पर्सेंटेज एरर याच्यासाठी काय येईल, जसं आपण एक्स अपॉन एक्स डेल्टा एक्स अपॉन एक्स होतं, इथे एक्सच्या ऐवजी फक्त मास आलंय. एक्सच्या ऐवजी काय टपकले, मास टपकले. तर याचा फॉर्म्युला किती येईल, डेल्टा एम अपॉन एम इंटू द 100. फॉर्म्युला किती आला, डेल्टा एम अपॉन एम इंटू द 100. आता मुद्दामून मासच्या फॉर्ममध्ये तुम्हाला खेळायला लावतोय. मागच्या याच्यात आपण सगळीकडे एज घेतले, इथे मी तसं नाही ठेवत. इथे मी थोडासा फंडा बदलतोय. आता थोडंसं डीप जातोय. डीप गेल्याच्या नंतर तुमच्या हे लक्ष, मासची किंमत आहे तर फॉर्म्युला कसं चेंज होईल, डेल्टा एम अपॉन एम. हे सोपं बेटा. इथे एक्स आला म्हणून इथे एक्स आले. इथे जर मास येतोय तर फॉर्म्युला किती बेटा, डेल्टा एम अपॉन एम इंटू द 100. फॉर्म्युला किती आहे, डेल्टा एम अपॉन एम इंटू द 100. डेल्टा एमची किंमत 0.3. ठीक आहे, अपॉन एमची किंमत 220 गुणिले 100. म्हणजेच किती बेटा 0.3 गुणिले 100 एका ब्रॅकेटमध्ये टाकून त्याला डिवायडेड बाय 20 खालच्या ब्रॅकेटमध्ये, वरचं एका ब्रॅकेटमध्ये बरं इंटू 100 घेतले. हां, पर्सेंटेज एरर तुम्हाला भेटेल. ठीक आहे, वरचं एका ब्रॅकेटमध्ये, खालचं एका ब्रॅकेटमध्ये. वरचं एका ब्रॅकेटमध्ये टाका 0.3 इंटू द 100 ब्रॅकेट कम्प्लीट, त्याला खालच्या ब्रॅकेटमध्ये 20 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं बेटा 1.5%. किती आलं 1.5%. सोपेत बेटा गणित, कळाले तर सोपेत, नाही तर खूप अवघड जातात. कळाले तर सोपेत, नाही तर खूप गणित हे अवघड जातात. व्हिडिओ पॉज करायचं आहे, पहिलं गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचं आहे, पहिलं गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा, पहिलं गणित लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता मी सेकंड सम स्टार्ट करतोय बेटा. ठीक आहे, सेकंड सम पुन्हा इमेजच्या फॉर्ममध्ये सम दिसेल, कॉपी करून घ्यायचं आहे. इमेजच्या फॉर्ममध्ये सम दिसेल, कॉपी करून घ्यायचं आहे. इमेजच्या फॉर्ममध्ये सम दिसेल, कॉपी करून घ्यायचं आहे. आता महत्त्वाचा सम आहे बेटा, कॉन्सन्ट्रेशन नीट ठेवा. फाइंड द पर्सेंटेज एरर. पुन्हा मला पर्सेंटेज एररची किंमत काढायची आहे. ठीक आहे, कधी काढायची आहे, ऑफ कायनेटिक एनर्जी.
कोणाची काढायची बेटा? कायनेटिक एनर्जीची काढायची. जेव्हा मास दिलेला आहे, मासची किंमत किती म्हणते तो? 60.0 प्लस ऑर मायनस 0.3 ग्रॅम. ठीक आहे. आता मास आहे ना, मग पुन्हा याला एम इज इक्वल टू काय लिहिता येईल बेटा? एम प्लस ऑर मायनस डेल्टा एम. चालेल बेटा असं? एम प्लस ऑर मायनस डेल्टा एम म्हणजेच एम ची किंमत किती आली? 60 आणि डेल्टा एम ची किंमत किती आली बेटा? 0.3. इथे ग्रॅम येईल, इथे पण ग्रॅम येईल. ठीक आहे, फाईन. पुढे काय म्हणतोय? मुव्हिंग विथ द व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी पण दिलेली. व्हेलॉसिटी किती म्हणतोय तो? 25 प्लस ऑर मायनस 25.0 आहे बेटा. 0.0 लिहा किंवा नका लिहू, काय फरक पडतो का बेटा? काहीच नाही. 0.0 प्लस ऑर मायनस 0.1. पुढे काय? सेंटीमीटर पर सेकंड. ओके. मग इथे पुन्हा व्हेलॉसिटी म्हणजे त्याला काय येईल? व्ही प्लस ऑर मायनस डेल्टा व्ही. व्ही प्लस ऑर मायनस डेल्टा व्ही म्हणजेच व्ही ची किंमत माझ्याकडे किती आली? 25.0 आणि डेल्टा व्ही ची किंमत किती आली? 0.1. आता ज्या किमती तुला महत्वाच्या आहेत ना, त्याला चौकोन डब्बा करून ठेव. ज्या किमती तुला महत्वाच्या आहेत त्याला चौकोन डब्बा करून ठेव. म्हणजे इथे पहा, मास वरनं एम ची किंमत डेल्टा एम ची किंमत काढली, इथे व्ही ची किंमत डेल्टा व्ही ची किंमत काढली. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं चालू होतंय. आता सगळ्यात महत्वाचं कायनेटिक एनर्जीचा सगळ्यांना आपण फॉर्म्युला बघितलेला आहे. हाफ इंटू द एम व्ही चा स्क्वेअर. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला किती बेटा? हाफ इंटू द एम व्ही चा स्क्वेअर. आता मुद्दामून ब्लॅक पेनने लिहितो म्हणजे खूप इम्पॉर्टंट चालू होतोय. कॉन्सन्ट्रेशन द्या. याचं जर तुला पर्सेंटेज एरर ऑफ कायनेटिक एनर्जी काढायचं, आता पर्सेंटेज एरर ऑफ कोणाचं बेटा? कायनेटिक एनर्जी. जेव्हा तू पर्सेंटेज एरर काढतो ना, आता महत्वाचं बोलतोय, जेव्हा तू पर्सेंटेज एरर काढतो तर पहिले कॉन्स्टंटला खाऊन टाकायचं, म्हणजे घ्यायचं नाही. कॉन्स्टंटचा नंबर निग्लेक्ट करायचा. मी बोललो होतो बेटा, हा कॉन्स्टंट दिसतोय, नंबर आहे. हाफ म्हणजे काय? 1/2 म्हणजे काय? नंबर आहे बेटा. फॉर्म्युलामध्ये नंबर टपकलाय तो मी निग्लेक्ट करेन. फॉर्म्युलामध्ये जो नंबर आलाय त्याला निग्लेक्ट करायचं, त्याला काढून फेकून द्यायचं, म्हणजे त्या हाफ घ्यायचंच नाही. मग राहिलं काय? मग कायनेटिक एनर्जी फक्त कोणाची येईल? पर्सेंटेज एरर ऑफ कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पर्सेंटेज एरर ऑफ मास. पर्सेंटेज एरर ऑफ मास येईल. ठीक आहे. आणि प्लस पुन्हा पर्सेंटेज एरर ऑफ कोणाचं येईल बेटा? पर्सेंटेज एरर ऑफ कोणाचं येईल? व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी पण व्ही चा काय बेटा? स्क्वेअर. किंवा इथे लिहितो पर्सेंटेज एरर ऑफ मास प्लस प्लसच येईल ना. मी नेहमी सांगतो बेटा प्लसच येणार कंपल्सरी. प्लस पर्सेंटेज एरर ऑफ कशाचा बेटा? व्ही चा स्क्वेअर. व्ही चा स्क्वेअर आहे तो लक्षात घ्या. व्ही चा काय? स्क्वेअर आहे. व्ही चा काय? स्क्वेअर आहे. व्ही चा काय? स्क्वेअर आहे. मग इथे पुन्हा पर्सेंटेज एरर ऑफ एम तसंच्या तसं प्लस तो 2 कुठे आला बेटा? पुढे. प्लस 2 इंटू द पर्सेंटेज एरर ऑफ व्ही. आता 2 पुढे काय आला? हा फॉर्म्युला. एन कुठे येतो? पुढे. एन कुठे येतो? पुढे. पुन्हा एकदा पहा, पर्सेंटेज एरर ऑफ कायनेटिक एनर्जी हाफ आधी खाऊन टाकला, कॉन्स्टंट आहे म्हणून. मग पर्सेंटेज एरर ऑफ मास मल्टिप्लिकेशन जरी असेल तरी आपण काय घेतो? प्लसच घेतो, म्हणून इथे प्लस आलं. प्लस पर्सेंटेज एरर ऑफ कोणाचा बेटा? व्ही चा स्क्वेअर. मग इथे पर्सेंटेज ऑफ मास तसंच ठेवलं, व्ही चा स्क्वेअर तो होता पुढे आला. ठीक आहे. आणि मग पुढे गणित सोडवायचं. आधी इथपर्यंत मी पुन्हा एकदा लिहितोय बेटा. दोनदा लिहितोय. कॉन्सन्ट्रेशन द्या. पर्सेंटेज एरर कोणाचं बेटा? कायनेटिक एनर्जीचं. पर्सेंटेज एरर ऑफ कायनेटिक एनर्जी इथे 1/2 आहे, इथे 1/2 आहे बेटा. ओके. तो 1/2 पहिले तर खाऊन टाकला का? कॉन्स्टंट आहे म्हणून. मग पर्सेंटेज एरर ऑफ कशाचा? मास. प्लस येणार. प्लस का? मल्टिप्लिकेशन असो डिव्हिजन असो प्लसच येणार, म्हणून प्लस घेतलं. पुन्हा प्लस पर्सेंटेज एरर कोणाचा बेटा? ऑफ व्हेलॉसिटीच्या स्क्वेअरचा. मग इथे पुन्हा पर्सेंटेज एरर ऑफ एम तसाच प्लस व्ही चा स्क्वेअर तो 2 पुढे आला इंटू द पर्सेंटेज एरर ऑफ व्ही. ठीक आहे. पुन्हा मग आता इथे पर्सेंटेज एरर ऑफ मास डेल्टा एम अपॉन एम इंटू द 100 बरोबर, प्लस 2 इंटू द पुन्हा काय लिहिते? डेल्टा व्ही अपॉन व्ही इंटू द 100. ओके. डेल्टा एम अपॉन एम, डेल्टा एम 0.3 इंटू 100 डायरेक्ट घेतो बेटा, त्याला डिवायडेड बाय हा गुणिले हा, म्हणजे डायरेक्ट हे आलं ना, त्याला डिवायडेड बाय एम. एम ची किंमत 60 प्लस वरचं सगळं मल्टिप्लाय आलं 2
इंटू द डेल्टा व्ही. डेल्टा व्हीची किंमत 0.1 इंटू द 100 एका ब्रॅकेटमध्ये घ्या, त्याला डिवायडेड बाय व्ही. व्हीची किंमत किती बेटा 25. ओके, इथे पण वरचं एका ब्रॅकेटमध्ये, खालचं एका ब्रॅकेटमध्ये. आता अजिबात घाई नाही करायची, घाई करायची नाही अजिबात. आधी फक्त एवढं सोडवा आणि फक्त एवढं सोडवा, त्या दोघांची ॲडिशन. आधी एवढं किती बेटा 0.3 इंटू द 100. ठीक आहे, एका ब्रॅकेटमध्ये घ्या आधी. पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये किती बेटा 0.3 इंटू द 100 ब्रॅकेट कम्प्लीट, त्याला डिवायडेड बाय 60 खालच्या ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवायडेड बाय 60 खालच्या ब्रॅकेटमध्ये किती आलं बेटा 0.5 प्लस पुन्हा आता ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 गुणिले 0.1 गुणिले 100 त्याला ब्रॅकेट कम्प्लीट, त्याला डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये 25 0.8. मग फायनली पर्सेंटेज एरर ऑफ कायनेटिक एनर्जी विच इज इक्वल टू दोघांची ॲडिशन 0.5 प्लस 0.8 1.3%. किती आलं बेटा ते 1.3%. किती आलं फायनल आन्सर 1.3%. किती आलं बेटा फायनल आन्सर 1.3%. कळाले बेटा? ओके, अजून भरपूर गणितं घ्यायचे ह्या टाईपचे. ठीक आहे, ते आपण पुढच्या सेशनमध्ये बघू. ओके बच्चा लो, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू, गुड डे.